ऑल इंडिया उलमा बोर्ड तर्फे आज 17 जुलै रोजी सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्याचा मुख्य उद्देश हा होता की उलमा बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद सिद्दीकी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि यावेळी या कार्यक्रमामध्ये विशेष करून नागपूर शहरातील नामवंत व्यक्ती आणि नामवंत ॲडव्होकेट रुईना मॅडम, तसेच आमचे प्रिय मित्र आणि आमचे मोठे भाऊ जनाब हाजी सोहेल पटेल साहेब, त्याचप्रमाणे आमचे मोहम्मद शकील साहेब, कमाल अन्सारी साहेब आणि तमाम पदाधिकारी जे इथे आलेले आहे नागपूरहून, विशेष करून त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. आणि आज या कार्यक्रमाचे परिश्रम आमचे औरंगाबाद शहराचे अध्यक्ष जनाब उस्मान हबीब खान साहेब, त्याचप्रमाणे शहर उपाध्यक्ष शेख इसा साहेब आणि आमचे मराठवाडा अध्यक्ष शकीला नाझे पठाण मॅडम, त्याचप्रमाणे आमचे सीमा मांडविया मॅडम जे औरंगाबाद शहर अध्यक्ष, सुफी संतचे आमचे अनुराधा पानसरे मॅडम, त्याचप्रमाणे स्मिता वेरुनार, आमचे सईदा आपा, तसेच इथं जमलेल्या सर्व माझ्या बहिणी यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला म्हणून मी घोषित करतो. खुदा हाफिज. पुढची नियुक्ती झाली आहे, काही नवीन पदाधिकारी याच्यात घेण्यात आल्या, परंतु एक पाहण्यात आला वक्फच्या भरपूरशे अशा जमिनी बळकावलेल्या आहेत. अशा वक्फ बोर्ड आता काय काम करणार आहे त्या जमिनीवरती, कशा का पद्धतीने ते हस्तगत करणार आहे, काय सांगा? पहिली गोष्ट म्हणजे वक्फ बोर्ड, तुमच्या माहितीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वक्फ बोर्डाची कुणाला माहिती नाही. वक्फ बोर्ड काय आहे, वक्फ बोर्डाचे अधिकार काय आहे आणि वक्फ जमिनीचे नियम काय आहे आणि कायदे कानून काय आहे. विशेष बाब म्हणजे वक्फ बोर्डाची 1 इंच जागा नसती. वक्फ बोर्ड भाडे तत्वावर देऊ शकत नाही, कारण की मी बीबी का मकबरा औरंगाबाद याचा मुतवल्ली आहे आणि वक्फ बोर्ड च्या हाती कुठल्याही प्रकारची जमीन नाही हे तुमचा सगळ्यांचा गैरसमज आहे. सगळी प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची नाही, 1 इंच पण नाही. कारण की आपला जे मराठवाडा आहे त्याच्यामध्ये निजामकालीन वेळेस मुंतखब म्हणून एक तामपत्र देण्यात आलेले आहे. मुंतखब म्हणजे त्याचा अर्थ असा असतो म्हणजे मॅनेजर, हा फारसी शब्द आहे. आणि मुंतखब म्हणजे अपॉइंटमेंट असतं, मॅनेजर असतं. त्याच्यानंतर त्याला वंश परंपरेनुसार त्याची जबाबदारी दिली गेली असते. आणि जोपर्यंत जे हेरिडिटी मुतवल्ली असती तर त्याची 1 इंच जागा वक्फ बोर्ड कार्यालय घेऊ शकत नाही आणि कुठलेही सरकार असो ती घेऊ शकत नाही. कारण की एकदा जे दान दिलेली जमीन आहे, जे इनाम दिलेली जमीन आहे, त्याचप्रमाणे मुघल साम्राज्याच्या वेळी आणि ज्यावेळी राजे महाराजे झालेले आहे तर सगळ्या महाराजांनी मंदिरासाठी दान केलेली आहे, मस्जिदीसाठी दान केलेली आहे, दर्गासाठी दान केलेली आहे. आपले जे होते मार्गदर्शक सर्वप्रथम औरंगजेब आलमगीर रहमतुल्लाह, जे मुघल बादशाह होते, त्यांनी 58 वर्ष संपूर्ण अखंड भारतावर आपलं राज्य केलं. त्यांनी संपूर्ण समाजाच्या दर्गा, मस्जिद असो, चर्च असो, मंदिर असो, सगळ्या समाजाच्या धार्मिक संस्थांना हजारोच्या आणि 100च्या वेगाने त्याने जमिनी दिलेली आहे. त्याच्यानंतर आमचे दुसरे जे आमचे हिंदू समाजाचे आहेत ते त्यांचे दैवत आहेत शिवाजी महाराज. त्यांनी पण अनेक मस्जिदांना दान म्हणून जमीन दिलेली आहे. परंतु हे इतिहास सर्व दडपून ठेवलेला आहे. शिवाजी महाराजांना फक्त आपण लहानपणापासून बघतो की त्यांना अभ्यासक्रम पुस्तिकामध्ये फक्त घोड्यावर आणि हातामध्ये तलवार दाखवलेली आहे. ह्या
त्यावेळेसच्या मनुवाद्यांनी फक्त त्यांना काय केलेलं आहे, हातात तलवार दाखवली आणि घोड्यावर फक्त लढाई करण्यासाठी. परंतु त्या मनुवादी लोकांनी शिवाजी महाराजांचा न्याय दाखवलेला नाही. ते कसे न्याय करत होते, ते हिंदू मुस्लिम समाजासोबत कसे त्यांचा व्यवहार होता, ते दाखवलेलं नाही. पाहण्यात आलं आहे की यंग जनरेशन जे 12 ते 17 वर्षाच्या वयोगटातले हे व्यसन आधीन चालले आहेत. अशातच त्याच्यावरतीही तुमचं अध्यक्षस्थानी काही काम होणार आहेत का? कुठेतरी परंपरा कुठेतरी ढासळली पाहिजे अशी एक मन झालेली आहे, परंतु आता व्यसना आधीन हे लोक चालले आहेत. अशाच मुलांसाठी काय पाऊल आपल्या संघटनेकडनं राहणार आहे? आमच्या संघटनेकडनं औरंगाबाद शहरचे जे आमचे CP साहेब आहे, पोलीस कमिशनर साहेब, इथून आम्ही त्यांना वेळोवेळी पत्र देतो, निवेदन देतो. परंतु औरंगाबाद शहरामध्ये माझ्या मताप्रमाणे आतापर्यंत 100% 80% नशामुक्त औरंगाबाद शहर जिल्हा झालेला आहे. त्याचप्रमाणे मी आज जे नागपूरचे आमचे पदाधिकारी यांना नियुक्त्या दिलेल्या आहे, मी यांना इथून एक सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये जाऊन तेथील पोलीस आयुक्त यांना भेटून त्यांना निवेदन देण्यात यावे की पूर्ण नागपूर शहर हे नशामुक्त करण्यात यावे आणि हे त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. असे माझे मित्र जे आहे हाजी सोहेल अशरफी पटेल साहेब यांच्यावर जितकं बोलणं जास्त आहे ते कमीच आहे. त्यांची सामाजिक कार्य करण्याची जी दृढता आहे ते सगळे नागपूर शहर ना माहीत आहे. ऑल इंडिया उलेमा बोर्डची मीटिंग झाली तुमची, काय काय त्याच्यात विषय आहे? ऑल इंडिया उलेमा बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्रीमान नौशाद सिद्दीकी साहेब, ऑल इंडिया उलेमा बोर्डचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री सोहेल साहेब, माननीय श्री शेफुद्दीन साहेब आणि आमच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रीय अध्यक्ष मुतवल्ली विंगचे फैसल साहेब आणि शकीला पठाण मॅडम आणि सर्व इथं उपस्थित. आज आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाने जे बोलणारे वक्ते होते त्यांना वेगवेगळे विषय दिले होते. तर माझ्याकडे जो विषय आला होता तो एज्युकेशनचा होता आणि त्यामध्ये असं मी माझे विचार मांडले की अल्पसंख्याक संस्थेवरती शासनाची नजर आहे की यांना कसं थांबवता येईल. पवित्र पोर्टलची अल्पसंख्याक संस्थेला गरज नाहीये, तरी पण शासन फक्त अल्पसंख्याक संस्थेचंच एक पवित्र पोर्टल तयार करतं. त्यानंतर अल्पसंख्याक संस्थेने बिगर अल्पसंख्याक शाळा जर हस्तांतरित केली तर पूर्वी त्याला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त होता. आता कालच्या 16 तारखेला 16 जुलै 2026 शासनाने असा शासन निर्णय पारित केला, जर अल्पसंख्याक संस्थेने बिगर अल्पसंख्याक शाळा घेतली हस्तांतरित करून तर ती अल्पसंख्याक होणार नाही. तर आमच्या या कार्यकारिणीमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नौशाद सिद्दीकी साहेब आणि आम्ही सर्वांनी असा ठराव पास केला की लवकरच महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आम्ही आमचं डेलिगेशन, आमचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन अल्पसंख्याक समाजाच्या ज्या आणखीन ज्या काही समस्या आहे त्या पोलीस विषय असतील, त्या जमिनीविषयी असतील, त्या वक्फ बोर्ड विषय असतील, त्या एज्युकेशन विषय असतील, त्या महिला विषय असतील, ते बेरोजगारी विषय असतील, याविषयी आम्ही सविस्तर अशी चर्चा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनित्राताई वहिनी यांच्या बरोबर आम्ही एक आमचं डेलिगेशन जाऊन, आमची एक कोर कमिटी जाऊन त्यांची आम्ही भेट घेऊन या सर्व समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत मांडणार आहे, असं आजच्या आमच्या या बैठकीत निश्चित झालं ठरलं. माझं नाव नबी पटेल, मी ऑल इंडिया उलेमा बोर्ड महाराष्ट्र विंग एजुकेशन विंग महाराष्ट्र अध्यक्ष. आज ऑल इंडिया उलेमा बोर्ड में आपकी शामिल हुए, कौन कौन इसमें शामिल हुए, क्या पद मिले हैं, क्या होता है? देखिए, मैं हाजी सोहेल पटेल अशरफी ऑल इंडिया उलेमा मुतवल्ली विंग का राष्ट्रीय सचिव बोल रहा हूँ मैं, और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी माइनॉरिटी का महाराष्ट्र का संगठन सेक्रेटरी और गोंदिया भंडारा जिला का प्रभारी, दोनों साथ में हैं. क्योंकि मैं इसीलिए कह रहा हूँ, जो माननीय शरद चंद्र पवार साहब का जो है कि 80% समाज काम करो, 20% राजनीति करो, हम उसी के मद्देनज़र हम ये काम करते हैं.
बाकी कुछ नहीं। जो नागपुर से हम आए हैं, आने का हमारा मकसद ये था कि हमारे साथ में जो जिम्मेदार लोग आए हैं, जिसमें से कुछ लोग नहीं आ सके हैं, वह एडवोकेट फातिमा पठान को विदर्भ महिला अध्यक्ष लीगल सेल का अध्यक्ष पर नियुक्त किया गया है। दूसरा है राजू सिंह चौहान, वो उनको सूफी विंग का विदर्भ का प्रेसिडेंट बनाया गया। वो किसी कारणवश नहीं आ सके, फैसल भाई से वो करे हैं। और जो हमारे साथ में आने वाले हैं रूहीना सैयद अजहर अली, उनको मुतवल्ली विंग का विदर्भ का प्रेसिडेंट बनाया गया है। और मोहम्मद कमाल अंसारी को, जो अब साथ में आए हमारे, उनको महाराष्ट्र का मुतवल्ली विंग का महाराष्ट्र का प्रेसिडेंट बनाया गया है। और हमारे साथ में जो जावेद भाई आए हैं, जावेद अंसारी साहब, उनको मुतवल्ली विंग का नागपुर शहर का महासचिव की नियुक्ति पत्र दिया गया है। मैं हमारे फैसल भाई का, राष्ट्रीय अध्यक्ष मुतवल्ली विंग का, मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उन्होंने हमको दावत दी और हम उनकी दावत पे लब्बैक कहते हुए नागपुर से 550 किलोमीटर चल के आए और अभी 550 किलोमीटर चल के जाएंगे। हम उनका जो जितना तारीफ की जाए मुतवल्ली विंग के अपने और राष्ट्रीय अध्यक्ष की नौशाद साहब की और हमारे अल्लामा बुनई साहब की, उतनी कम है। क्यों? क्योंकि ये लोग ऐसी शख्सियत है कि काम करने में सक्षम है ये करने के लिए। बशर्ते लोग जो नियुक्तियां पत्र ले रहे हैं, मैं उनसे आजिज़ाना मुद्दबाना गुजारिश करूंगा, चाहे वे कहीं की भी नियुक्तियां हो हिंदुस्तान में, वो जिम्मेदारी से काम निभाए और हर एरिया में जिला कलेक्टर को जाके अपना अपने एक डेपुटेशन दे। और हमने इंशाल्लाह यहाँ से जाने के बाद में हम मंगल के दिन नागपुर शहर के जो दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र के अपना जो आमदार माननीय देवेंद्र फडणवीस साहब, जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, उनसे हमने समय लिए हैं ऑलरेडी मुतवल्ली विंग का। तो मंगलवार के दिन हम शाम में उनसे भेंट करने वाले हैं कि SIR के मुद्दे पर, BLO के मुद्दे पर, प्लस जो अभी वक्फ के मसले पर हमने उनको लेटर दिए हैं। मंगल का समय उनके PA का फोन आया, मंगल का समय दिए हैं। तो हम नागपुर शहर के तमाम लोगों से आपके चैनल के माध्यम से कहूँगा कि सभी लोग अपना कीमती वक्त निकालकर उस प्रोग्राम में शामिल हो और हमारे फैसल भाई को दीन दूनी चार चौकियां अता फरमा। ये कहते हुए अपने मैं 2 शब्द का माफ करता हूँ।